नमस्कार. मी राहुल पाटील, सांगली. आज आपण अल निनोच्या एकंदरीत प्रभावाबद्दल बोलणार आहोत. खाजगी हवामान संस्था किंवा सरकारी हवामान संस्था असतील, त्याबरोबर अमेरिकन हवामान संस्था असतील आणि ऑस्ट्रेलियाच्या हवामान संस्था असतील, प्रत्येकांचं वेगवेगळं मत पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये बऱ्याच संभ्रमावस्था निर्माण झालेल्या आहेत. आणि या संभ्रमावस्थेमध्ये शेतकरी अगोदरच दुष्काळामध्ये लोटलेला गेला असताना अशा जर बातम्या येत असतील तर या बातम्यामुळे आणि जर तो भयभीत झालेला आहे. तर मुळात ही अल निनोचा जो प्रभाव आहे तो प्रभाव बऱ्याच कालावधीत दिसून आलेला आहे. एकंदरीत मान्सून जो आहे, भारतीय मान्सून जो आहे, त्या 113 वर्षाच्या काळामध्ये फक्त 15 ते 20 वर्षीच फक्त मान्सून जो आहे तर तो सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे. इतर बऱ्याच मोठ्या कालावधीमध्ये तो मान्सून सरासरीपेक्षा कमी आहे. याचा अर्थ असा आहे की अल निनोमुळे जो इफेक्ट म्हणजे अल निनोचा जो प्रभाव आहे तो एकंदरीत 6 गोष्टींमधल्या म्हणजे भारतीय हवामान मान्सून जे 6 गोष्टीवरती अवलंबून असतं त्यातील फक्त एक घटक आहे अल निनो. आणि अल निनोमुळे खूप मोठा प्रभाव काही पडू शकतो अशा पद्धतीची परिस्थिती नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल निनोचा प्रभाव जो आहे तो 2000 साली, 2002 साली, 2006 साली, 2009 साली आणि त्यानंतर 15 साली अशा पद्धतीनं ह्या नदीच्या 20 वर्षामध्ये दिसून आला. त्यामध्ये 2002 साली जो अल निनोचा प्रभाव दिसून आला त्यामध्ये 19% पाऊसमान कमी झाल्यामुळे एकूण GDPच्या राष्ट्रीय सकल जे उत्पन्न आहे त्यामध्ये 18%चा प्रभाव पडला होता. तर एकंदरीत अल निनोचा प्रभावामुळे जो फरक पडतो मान्सूनच्या एकंदरीत याच्यावरती, तर त्यामध्ये 1% जरी मान्सूनवरती फरक पडला तरी 0.35 एवढा एकंदरीत राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या घटकामध्ये 0.35% एवढा फरक पडतो. तर ह्याची आर्थिक बाबी जर बघितल्या किंवा एकंदरीत इकॉनॉमिक्स या गोष्टी जर बघितल्या तर खूप मोठ्या प्रमाणावरती प्रभाव हा टाकू शकतो. पण म्हणावा तेवढा या गोष्टीचा डायरेक्ट संबंध भारतीय मान्सूनशी नाही आहे. भारतीय मान्सूनशी संबंध याचा कमी आहे, कारण यातले तो एक घटक आहे फक्त. इतर बाबीमध्ये आपण जर पाहिलं तर मुख्य जे घटक आहेत भारतीय मान्सून मोजण्यासाठी त्यामध्ये 6 घटकापैकी एक घटक फक्त अल निनो आहे आणि याचा भागोलगोवा आपण जास्त करतो. तर अशा पद्धतीनं ही काही आता एवढ्या लवकर हे देण्याची वेळ नाही आहे. पुढील टप्प्यामध्ये आपण म्हणण्यापेक्षा ज्या काही संस्था असतील त्यांनी जूनच्या अगोदर थोडंफार मे मध्ये अशा पद्धतीचा अंदाज दिलेला खूप चांगला. 2 महिने आधी जर आपण शेतकऱ्यांना भयभीत करत असतो तर त्या चुकीच्या पद्धतीनं आहे. आणि 2 दिवसापूर्वीच जागतिक हवामान संस्थेने एक अहवाल दिला होता. त्या अहवालामध्ये असं म्हटलं होतं की अल निनोचा प्रभाव अल निनोला धरून भाकीत वर्तवत असताना आपण समाजभान किंवा सतर्क ठेवणे गरजेचं आहे. तर यानुसार अशा पद्धतीने आपण सतर्कता ठेवून याविषयी वागलं पाहिजे. आणि म्हणावं तितका प्रभाव अल निनो टाकत नसल्यामुळे आणि एवढं भयभीत होऊन शेतकरी जायचं कारण नाही.